नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश फसलकडनं. आज आपण बँगलोरमध्ये आलेलो आहे. ज्यामध्ये 8 एकर पेरूच्या क्षेत्रामध्ये आपण आपलं फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम बसवलेलं आहे. तर या फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टमद्वारे शेतकरी त्यांच्या मोबाईलवरनंच कुठूनही कधीही त्यांच्या शेतातील सिंचन आणि सिंचनासोबत जे खत देतो फर्टिगेशन ते पूर्णपणे नियंत्रित करू शकतात. तर चला आता बघूया फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम कसे आहे आणि ते कसे काम करते. तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम, ज्याद्वारे मोबाईलवरूनच शेतकरी त्यांच्या शेतातील सिंचन आणि खत व्यवस्थापन नियंत्रित व शेड्यूल करू शकतात. त्याचप्रमाणे या टचस्क्रीनद्वारे पण ते मॅनेज करू शकतात. तर आता शेतकरी मित्रांनो, फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टमचे एक एक करून कंपोनंट समजून घेऊया. तर सगळ्यात मेन आणि महत्वाचा जो कंपोनंट आहे तो आहे याचा कंट्रोलर. जे पण आदेश शेतकरी त्यांच्या मोबाईलवर किंवा या टचस्क्रीनद्वारे जे देतील, जसं वॉल चालू बंद करणं, पंप चालू बंद करणं, फर्टिगेशन करणं, पीएच नियंत्रणासाठी ऍसिड डोजिंग करणं, शेड्युलिंग बनवणं, ते सगळे आदेश क्लाउडद्वारे या कंट्रोलरवर येतील आणि समोर त्या आदेशांनुसार हा कंट्रोलर समोरील कार्य करेल. तर दुसरा आणि महत्वाचा जो फसलजेट प्रोचा कंपोनंट आहे, पार्ट जो आहे तो आहे हा फर्टिगेशन बेंच. हा फर्टिगेशन बेंच जे पण आपण लिक्विड फॉर्म मध्ये जे खतं आहे ते मेन लाईन मध्ये, जी सिंचनाची मेन लाईन आहे त्याच्यामध्ये इंजेक्ट करण्याचं काम हा करतो. यामध्ये फर्टिगेशन बेंच मध्ये महत्वाचे कंपोनंट्स आहेत फ्लो सेन्सर. प्रत्येक वेंचुरी सोबत एक फ्लो सेन्सर दिलेला आहे, ज्याचं जे रीडिंग आहे ते आपल्याला आपल्या टच स्क्रीनवर आणि आपल्या मोबाईलवर दिसतं, जेणेकरून शेतकरी त्या वेंचुरी मधून किती फर्टिलायझरचं मिक्सचर, किती खताचं मिक्सचर जात आहे हे मॉनिटर करू शकता. त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता इथं रोटामीटर आणि फ्लो कंट्रोल वॉल दिलेला आहे. या फ्लो कंट्रोल वॉलद्वारे आपण या वेंचुरीद्वारे किती लिटर पर आवर आपलं मिक्सचर जाईल ते आपण इथं ठरवू शकता. याची मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे ती 600 लिटर पर आवरची. त्यानंतर वरती आल्यानंतर इथं प्रत्येक वेंचुरी सोबत एक फर्टिगेशन वॉल दिलेला आहे, जो की आपल्या टँकचा फर्टिगेशन वॉल असतो. तो ओपन केल्यानंतर टँकचं जे फर्टिगेशन आहे ते तुमच्या वेंचुरीमध्ये इंजेक्ट करतो. त्यानंतर ही 4 वेंचुरी सिस्टीम आहे, त्याच्यानं 4 वेंचुरीज आपल्याला इथं दिलेल्या आहेत. इथं तुम्ही बघू शकता प्रेशर गेज आहे, जे आपल्याला प्रेशर किती आहे ते मॉनिटर करण्यासाठी मदत करतो. आणि हा एअर रिलीज वॉल, जे की त्या फर्टिगेशन बेंच मध्ये जे मिक्सचर आहे त्यामध्ये जर काही एअर फसलेली असेल तर ते काढण्याचं काम हा एअर रिलीज वॉल करतो. सोबतच सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे हा बूस्टर पंप. हा बूस्टर पंप जे पण फर्टिलायझर मिक्सचर आहे तुमच्या फर्टिगेशन टँक मधून सब करून तुमच्या आउटलेट मध्ये ते मेन लाईन मध्ये इंजेक्ट करण्याचं काम करतो. आणि सोबतच सगळ्यात महत्वाचे जे सेन्सर आहे ते ईसीपीएस सेन्सर. या ईसीपीएस सेन्सरद्वारे आपण काय करू शकतो, ईसी मॉनिटर करू शकतो, जो की आपल्या टच स्क्रीनवर ते पण दिसतो, मोबाईलवर ते पण दिसतो. सोबतच पीएच हा ऍसिड डोजिंगने कंट्रोल करू शकतो की आपल्याला आउटलेटला किती पीएच पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण 4 वेंचुरी सिस्टम म्हणजे 4 वेंचुरी सिस्टम इथं बसवलेली आहे. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम हे 2 वेंचुरी, 4 वेंचुरी, 5 वेंचुरी, 8 वेंचुरी आणि 9 वेंचुरी या मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहे. सोबतच महत्वाचा जो कंपोनंट आहे तो आहे ब्लोअर एजिटेटर. जे पण आपण फर्टिगेशन टँक मध्ये जे खत टाकतो ते पाण्यासोबत योग्यरित्या मिक्स करण्यासाठी हा ब्लोअर एजिटेटर आपल्याला मदत करतो. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीमचे नंतरचे जे कंपोनंट आहे ते आहेत हे फर्टिगेशन टँक. या फर्टिगेशन टँक मध्ये शेतकरी त्यांच्या गरजेनुसार जे पण खत आपल्याला टाकायचे आहे, समजा एनपीके आहे तर ते इथं टाकून स्टोअर करून ठेवू शकता. सोबतच एखादी ऍसिड जर सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल ते पण इथं स्टोअर करून ठेवू शकता. नंतर फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीमचा महत्वपूर्ण पार्ट जो आहे, कंपोनंट जो आहे
तो हा वॉल, याला इरिगेशन सोलेनाइड वॉल म्हणतात. हे इरिगेशन सोलेनाइड वॉल हे इलेक्ट्रिक वॉल असतात, ज्यामध्ये जे आपण आपले जे मेन ड्रिपचे मॅन्युअल वॉल असतात त्याच्या जागी आपण हे लावतो. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे वायर्ड वॉल, जो की AC वॉल आहे. हा वायर्ड वॉल सोबत एक वायर्ड डिकोडर येतो, जो की याच्यासोबत कनेक्टेड असतो आणि याला तो ऑपरेट करतो. सोबतच तुम्ही बघू शकता हा आहे एअर रिलीज वॉल, जो की मेनलाईन मध्ये जे पण आपली एअर फसलेली आहे ते काढण्याचा हा काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे वायरलेस वॉल. या वायरलेस वॉल सोबत एक वायरलेस डिकोडर येतो. हा वायरलेस डिकोडर आपल्या कंट्रोलर सोबत वायरलेसली कनेक्टेड असतो, जो की समजा जो पण आदेश आपण वॉल चालू बंद करण्याचा कंट्रोलरला देतो, तो कंट्रोलर याला आदेश देतो आणि इथून हा वॉल असा ऑपरेट होतो. हा वायरलेस डिकोडर सोलर ऑपरेटेड असतो. यावरती सोलर प्लेट आहे, जे की याला पॉवर देते. तर अशाच प्रकारे कंट्रोलर, फर्टिगेशन बेन, ब्लोअर एजिटेटर, फर्टिगेशन टँक, बूस्टर पंप आणि तुमचे सोलेनाइड वॉल या सगळ्या कंपोनंट्स मिळून बनतो फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम. आता समजून घेऊया फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम मध्ये पाण्याचा प्रवाह जो आहे कुठून कुठं जातो आणि ते कसं कार्य करतो. तर इथे तुम्ही बघू शकता ऑटोमेशन सिस्टम मध्ये इथे इनलेट आलेलं आहे. पाणी इथं फिल्टर होतं. फिल्टर झालेलं पाणी एक लाईनद्वारे फर्टिगेशन टँक मध्ये जातं, जिथं ते फर्टिलायझर सोबत मिक्स होते आणि दुसरी जी मेन लाईन आहे ही आपल्या फील्डवर जाते, प्लॉटवर जाते, जिथं आपले सोलेनाइड वॉल इन्स्टॉल केलेले आहे. जर फर्टिगेशन चालू असेल तर आपण मिक्स केलेलं फर्टिलायझर या फर्टिगेशन टँक्स मधून या फर्टिगेशन बेंच मध्ये येते, जिथून ते आपल्या मेन लाईनच्या सिंचनामध्ये ते फर्टिगेशन मिक्सचर इंजेक्ट केलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, आता बघूया की मोबाईलवरूनच शेतकरी त्यांच्या शेतातील सिंचन आणि खत व्यवस्थापन कसे नियंत्रित करू शकतात. तर ज्या वेळेस पण आपल्या शेतामध्ये फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम बसवले जाते, त्यावेळेस या प्रकारचा फसल ॲप आपल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून देण्यात येतो. जेथे तुम्ही बघू शकता फसल ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो आणि ऑटोमेशनवर क्लिक केले असता जे पण आपण ऑटोमेशन बसवलेलं आहे फसलजेट किंवा फसलजेट प्रो ते इथं दिसते. फसलजेट प्रो ऑटोमेशनवरती क्लिक केले असता तुम्हाला इथं 2-3 ऑप्शन पाहायला मिळतात. स्मार्ट इरिगेशन, मॅनेज, कंट्रोल, ऑटोमेशन हिस्ट्री, जे प्लॉट वाईज जे आपली सिंचन आणि फर्टिगेशनची ऑटोमेशन हिस्ट्री आहे ती दिसते. आणि जर समजा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरूनच कुठल्या पण प्लॉटसाठी सिंचन आणि फर्टिगेशन करायचं असेल तर ते कसे करता येईल ते आता बघूया. तर इथे एक एक्झाम्पलद्वारे आपण समजूया की ते एका प्लॉटमध्ये प्लॉट 1 मध्ये टँक 1 मधून आपल्याला सिंचन आणि खत द्यायचं आहे, तर ते कसे करता येईल. तर त्याकरता मला प्लॉट 1 चा वॉल हा ओपन करावा लागेल. त्यानंतर सिंचन चालू करण्यासाठी वॉटर पंप जो आहे, पाण्याच्या जवळचा पंप जो आहे तो ओपन करावा लागेल, जेणेकरून प्लॉट 1 मध्ये सिंचन चालू होऊन जाईल. त्यानंतर आपलं जे खत आहे, आपल्या टाकीमधील जे स्टोअर केलेलं खत आहे ते पाण्यासोबत प्रॉपरली मिक्स होण्याकरता आपल्याला ब्लोअर एजिटेटर हा चालू करावा लागेल. ब्लोअर एजिटेटर चालू केल्यानंतर ज्या पण टँक मधून आपल्याला खत द्यायचं आहे त्या टँकचा वॉल ओपन करावा लागेल. जिथून तो टँकचा वॉल ओपन केल्यानंतर बूस्टर पंप हा ओपन करावा लागेल, जेणेकरून काय होईल, प्लॉट 1 चा वॉल ओपन झाला आणि तुमचं पंप चालू झाला म्हणजे तुमचं सिंचन चालू झालं. टँक 1 मध्ये ते ब्लोअर एजिटेटर ओपन केल्यानंतर तुमचं खत हे पाण्यासोबत प्रॉपरली मिक्स होईल. त्यानंतर ते टँकचं मिक्सचर म्हणजे खताचं मिक्सचर जे आहे ते टँक मधून तुमच्या फर्टिगेशन बेंच मध्ये येईल, जिथून तो बूस्टर पंप तुमच्या मेन लाईन मध्ये ते मिक्सचर सिंचनासोबत इंजेक्ट करेल. याच प्रकारे शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून सिंचन आणि फर्टिगेशन म्हणजे खत व्यवस्थापन नियंत्रित करू शकतात. जर समजा शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आहेत आणि त्यांना इथूनच जर त्यांचं शेतातील सिंचन आणि खत व्यवस्थापन करायचं आहे
तर ते या टचस्क्रीनद्वारे पण करू शकता. तर ते कसे आपण जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला बघू शकता, तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे, ज्यामध्ये एक इंडेक्स, वॉल, सेन्सर, डिव्हाइस, प्लॅन, सेटिंग. इंडेक्समध्ये तुम्हाला जे पण आपले कंपोनंट्स आहेत, जसं की तुमचा वॉटरचा पंप, जो वेलचा पंप आहे तो, त्यानंतर फर्टिगेशन टँकचे वॉल्स, फर्टिगेशन टँक्स, फर्टिगेशन बेंच आणि कंट्रोलर जो आपण इथं दिलेला आहे, बूस्टर पंप, त्यानंतर आपलं फिल्टर. आणि सोबतच तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मॉनिटरिंगसाठी pH किती आहे आपल्या वॉटरचा ते इथं मिळतं, कारण आपण pH सेन्सर आपण तिथं इन्स्टॉल केलेला आहे. EC किती आहे ते मिळतं. आणि प्रत्येक वेंचुरी सोबत जो फ्लो सेन्सर दिलेला आहे, त्या फ्लो सेन्सरचं किती मिक्सचर आपण यामधून गेलेलं आहे ते इथं प्रत्येक वेंचुरीचं दिसतं. आता वॉल सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता, वॉल सेक्शनमध्ये जेवढे पण आपले प्लॉट्स आहेत, जेवढे पण वॉल आपण या ऑटोमेशन सिस्टम सोबत कनेक्ट केलेले आहेत ते इथं तुम्हाला दिसतील. यामध्ये ओपन आणि क्लोजचं ऑप्शन बघू शकता. जेव्हा पण आपल्याला कुठल्या प्लॉटचा वॉल ओपन करायचा आहे, बंद करायचा आहे, ते इथून आपण मॅनेज करू शकता. त्यानंतर आहे डिव्हाइसचा सेक्शन. डिव्हाइसच्या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या जे पण फर्टिगेशन रिलेटेड, जे खत व्यवस्थापन आहे त्याच्या रिलेटेड संबंधित जेवढे पण डिव्हाइसेस आहेत ते इथे तुम्हाला बघायला मिळतील. जसे की तुमचा सगळ्यात अगोदर जो पंप आहे, जो आपल्या पाण्याच्या स्रोतापाशी जो पंप आहे तो इथं तुम्हाला मिळेल. सिलेक्ट करू शकता आणि इथनं चालू बंद करू शकता. त्यानंतर तुम्हाला ब्लोअर एजिटेटर सिलेक्ट करू शकता, चालू बंद करू शकता. आणि जो की आपल्याला फर्टिगेशन टँकमध्ये पाण्यासोबत खत मिक्स करण्यासाठी मदत करतो. हा बूस्टर पंप आहे जो फर्टिगेशन बेंचसोबत आपल्याला मिळतो, जो की फर्टिलायझर टँकमधून फर्टिगेशन मिक्सचर सक्शन करतो आणि तुमच्या मेन पाईपलाईनमध्ये इंजेक्ट करतो. हे प्रत्येक टँकचे सोलेनेड वॉल आहेत, टँक 1, 2, 3, 4, जे की आपण चालू केल्यावर त्या टँकमधून मिक्सचर हे फर्टिगेशन बेंचमध्ये येतं आणि बेंचमधून ते तुमच्या मेन लाईनमध्ये इंजेक्ट होतं. ते पण चालू बंद करू शकता. त्यानंतर तुम्हाला जो पुढचा सेक्शन जो दिलेला आहे तो आहे प्लॅन. प्लॅन म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं सिंचन आणि खत व्यवस्थापन शेड्यूल आणि किंवा त्याची सायकल सेट करू शकता. तर प्लॅन त्या ॲड सायकलवर क्लिक केल्यानंतर सायकलचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. सायकलच्या नावानंतर किती वाजता आपल्याला सिंचन आणि खत सोडायचं आहे तो टाईम इथं द्यायचा आहे. हप्त्यातील कोणत्या दिवशी आपल्याला ते सायकल रन करायची आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ज्या पण प्लॉटचे तुम्हाला फर्टिगेशन आणि इरिगेशन करायचं आहे, ज्या पण प्लॉटमध्ये त्याचा वॉल सिलेक्ट करायचा आहे. आणि डिव्हाइसमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला वॉटर पंप जो आहे तो चालू करायचा आहे ऑर्डरनुसार. त्यानंतर तुम्हाला ब्लोअर एजिटेटर चालू करायचा आहे. त्यानंतर टँक 1मधून जर फर्टिलायझर द्यायचं असेल तर टँक 1 सिलेक्ट करायची आहे आणि बूस्टर पंप सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच काय, प्लॉट 1मध्ये प्लॉट 1चा वॉल चालू होऊन जाईल, त्यानंतर वॉटर पंप चालू होऊन जाईल, जेणेकरून तुमचं सिंचन चालू झालं. त्यानंतर ब्लोअर एजिटेटर चालू होईल. ब्लोअर एजिटेटर चालू होऊन तुमच्या जे टँक आहेत त्याच्यामध्ये खत प्रॉपरली मिक्स होईल पाण्यासोबत. त्यानंतर फर्टिगेशन टँकचा वॉल ओपन होईल आणि तुमचं जे खत आहे ते टँकमधून फर्टिगेशन बेंचमध्ये येईल. आणि बूस्टर पंप चालू झाल्यावर ते फर्टिगेशन बेंचमधून ते पाणी आणि मिक्सचर, जे खताचं मिक्सचर आहे ते तुमच्या मेन लाईनमध्ये इंजेक्ट होईल आणि प्लॉट 1च्या वॉलमधून ते तुमच्या प्लॉट 1ला देण्यात येईल. या प्रकारे तुम्ही हा शेड्यूल इथं सेव्ह करू शकता. तर आता जाणून घेऊया फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टमचे फीचर्स काय. तर सगळ्यात महत्त्वाचा फीचर जो आहे त्यामध्ये जर समजा तुमचं सिंचन आणि फर्टिगेशन चालू असेल आणि त्या दरम्यान किंवा तुम्ही जे सायकल सेट केलेली आहे त्याच्या अगोदर जर आपली इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जर गेली तर त्याचा शेतकऱ्यांना मोबाईलवर अलर्ट येतो. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये EC मॉनिटरिंग आणि pH कंट्रोलिंग मेकॅनिझम दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर शेतकरी याच्याद्वारे EC मॉनिटर करू शकतात, पाण्याचा EC काय आहे, आणि ऍसिड डोजिंग करून पाण्याचा pH काय आहे हे
नियंत्रित करू शकता. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेंचुरी सोबत याच्यामध्ये फ्लो सेन्सर दिलेला आहे. फ्लो सेन्सरद्वारे तुम्ही मोबाईलवर पण आपल्या एका वेंचुरीमधून किती मिक्सचर फर्टिलायझरचं जात आहे ते बघू शकता. सोबतच या स्क्रीनवरती पण त्याचं जे फ्लो सेन्सरचं जे रिडिंग आहे ते बघू शकता. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम ऑटो रेझ्यूम फीचर सोबत येतो. म्हणजेच जर सिंचन आणि फर्टिगेशन दरम्यान लाईट गेल्यास लाईट परत आल्यावर सिस्टम जिथं थांबलं होतं तिथूनच सुरू होतं. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम मल्टी युजर ऍक्सेस सोबत येतो. म्हणजेच काय तर परिवारातील कुठलाही सदस्य त्यांच्या मोबाईलवर फसल ॲपचा ऍक्सेस घेऊन हे फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम सहजपणे नियंत्रित करू शकतात. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम सोबत शेतकरी त्यांच्या शेतातील प्लॉटनुसार जे सिंचन आहे आणि फर्टिगेशन आहे याचे ऍक्टिव्हिटी रिपोर्ट्स बघू शकतात. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम हे दोन्ही प्रकारच्या इरिगेशन सेटअपसाठी अनुकूल आहे. सेंट्रलाइज म्हणजेच सगळे आपले जे फील्डचे वॉल आहे ते एकाच ठिकाणी असले तरी पण आपण फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम बसवू शकतो. सोबतच जर प्रत्येक प्लॉटला वेगवेगळा वॉल असेल आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी असतील तरी पण पाईपलाईन न वळवता आपण फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टम बसवू शकतो. फसलजेट प्रो ऑटोमेशन सिस्टीमचे शेतकऱ्यांना बरेच फायदे आहेत. जसे की खत, पाणी आणि वेळेची बचत होते. रात्री शेतात जाण्याची गरज राहत नाही, जेणेकरून वन्य प्राण्यांचा धोका टळतो. सोबतच मजुरांवर जे अवलंबन आहे ते कमी होते आणि पाण्यासोबत समान खत वितरणामुळे आपल्या ज्या पिकाला आहे ते चांगले पोषण मिळते आणि उत्पादनात वाढ होते. या सिस्टीम सोबत शेतकऱ्यांना 1 वर्षाची वॉरंटी आणि घरपोच सर्व्हिस सुविधा मिळते. जर शेतकऱ्यांना कसलीही कंप्लेंट असली किंवा सर्व्हिस संबंधित कसली समस्या असली तर ते आम्हाला सर्व्हिस हेल्पलाईन वरती संपर्क करू शकता, जिथे आमची सर्व्हिस टीम त्यांच्या समस्येचे समाधान करण्यासाठी तत्पर असते. सोबतच शेतकऱ्यांना सिंचन आणि खत व्यवस्थापन संदर्भात कोणताही प्रश्न किंवा समस्या असली तर ॲग्रोनॉमिस्टचा ऑनलाईन सपोर्ट उपलब्ध आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या शेतातील ड्रीप सिंचन आणि सिंचनासोबत जे खत देतो ते मोबाईलवरनं नियंत्रित करायचं असेल तर फसलजेट प्रो सिस्टम आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.